तरी देखील श्रीलंकेची स्कोर हा 182 धावा होता. 40 ओव्हर झालेला होता. शेवटच्या 10 ओव्हर बाकी होत्या आणि भारतीय चाहत्यांना वाटत होते की आत्तापर्यंत शांत असलेल्या श्रीलंकन टीम करून करून किती रन्स ॲड करतील आणि याच विचाराने सर्व चाहते हे जल्लोष करत होते. परंतु येथेच खरा ट्विस्ट होता. जयवर्धने बाकी फलंदाजांना साथीला घेत इतका तुफानी खेळ सुरू केला की सर्व भारतीय बॉलर्स हतबल वाटत होते. श्रीलंकेचे आऊट झालेले प्लेयर्स एका पिचवर आणि जयवर्धन एकटा दुसऱ्या पिचवर खेळतोय की काय असे कॉमेंट्रेटर्सचे म्हणणे होते, कारण इतके सहज फटके तो शेवटच्या 10 ओव्हरमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय गोलंदाजीला मारत होता. बघता बघता जयवर्धनेने एकट्याच्या जीवावर श्रीलंकेला 250च्या पार नेले व आपल्या प्रेमाने शतकाची केलेली मागणी दिमाखात पूर्ण केली आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक करण्याचा बहुमान मिळवला. मित्रांनो, आपण इमॅजिन देखील करू शकत नाही की या शतकाला किती असे अनन्यसाधारण महत्त्व होते. याचे कारण देखील तसेच होते. ते कारण म्हणजे 40-50 हजारांचा मैदानावर उपस्थित असलेला क्राऊड. त्यात हार्डली 1000 ते 1500 सपोर्टर्स आपल्या सपोर्टला आणि बाकी सर्व ऑपोजिट टीमच्या सपोर्टला. त्यात भारतीय टीमचे बॉलर फुल फॉर्ममध्ये, सोबतीचे एक एक खेळाडू चूक करत आऊट होत होते आणि असे असताना एकही रिस्क शॉट न खेळता जयवर्धनेने आपले शतक पूर्ण केले होते. सॅल्यूट आहे जयवर्धनेच्या त्या मेंटॅलिटीला, कारण एवढ्या प्रेशरमध्ये एवढ्या 40-50 हजाराचा अपोजिट क्राऊड असताना देखील केवळ आणि केवळ प्रेमाच्या ताकदीवर आणि आपल्या स्किल्सवर जयवर्धनेने हे शतक पूर्ण केलेले होते. यामुळे 50 ओव्हर संपल्या तेव्हा 274 धावांवर श्रीलंकेने मजल मारली होती. कोणीच विचार केला नव्हता की कासवाच्या गतीने सुरुवात केलेली असताना अचानक वेगवान बुलेट ट्रेनच्या गतीने ही श्रीलंकेची इनिंग पुढे जाईल आणि 274 धावांपर्यंत येऊन पोहोचेल. भारताला विजयासाठी 275 धावा हव्या होत्या आणि त्यामुळे सामन्यात रंगत खूपच वाढलेली होती. भारतीय संघ 275 धावा करून वर्ल्ड कप चॅम्पियन बनतो का? सचिनचे स्वप्न पूर्ण होते का? 2 एप्रिल भारतीय क्रिकेट इतिहासात अजरामर होते का? त्यानंतर असं आजपर्यंत कधीच घडलेले नव्हते की एखाद्या खेळाडूने वर्ल्ड कप फायनलमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 100 मारलं तर त्याची टीम हारली. हा रेकॉर्ड तुटतो का? कारण जयवर्धनेने शतक मारलेले होते आणि शतक झालेले कुठल्याही संघ आजपर्यंत प्रथम बॅटिंग केलेला हारलेला नव्हता. तर हा रेकॉर्ड देखील तुटतो का? या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2007ला ज्या चाहत्यांचे मन डिस्ट्रॉय झालेले होते ते 2011ला काय त्या चाहत्यांना आनंद भेटतो का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर स्टे